नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आधार अपडेशन व केवायसी बाबत जाहीर आवाहन करण्यात आलेले आहे। तर आपण जर संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ अनुदान योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्याला आधार अपडेट करणे तसेच केवायसी म्हणजे डीबीटी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। त्याविषयी तहसीलदारांनी जाहीर आवाहन केले आहे। त्याविषयी संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता संजय गांधी निराधार योजना विभाग, तहसील कार्यालय महागाव, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ यांचे जाहीर आवाहन आहे। आधार अपडेशन व केवायसी बाबत विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे अनुदान डीबीटीद्वारे वितरित करणे सुरू आहे। तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड अपडेशन करून व संबंधित बँकेतून केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे। ज्या लाभार्थ्यांची केवायसी व आधार अपडेट म्हणजेच डीबीटी मुदतीत पूर्ण होणार नाही त्यांचा लाभ बंद होणार आहे। तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी तहसील कार्यालय महागाव येथे आधार कार्ड अपडेट करून घ्यावे असे जाहीर आवाहन तहसीलदार या ठिकाणी अभय मस्के साहेब यांनी केलेले आहे। संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या सज्जातील कोतवाल म्हणजेच महसूल सेवक यांच्याकडे कागदपत्र सादर केली नाही, ज्यांनी कागदपत्र सादर केली नाही त्यांच्यासाठी माहिती आहे। या ठिकाणी बघा, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक, जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्या, त्याला मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि बँक खाते पुस्तक म्हणजे आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल नंबर आणि बँक खाते पुस्तकाची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स या कोतवालांकडे म्हणजे महसूल सेवक यांच्याकडे किंवा तहसील कार्यालयात महागाव संजय गांधी योजना विभाग येथे तात्काळ सादर करण्यात यावी असे जाहीर आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे। तसेच केवायसी पूर्ण न झाल्यास व आधार अपडेट डीबीटी न झाल्यामुळे अनुदानाचा लाभ बंद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची असेल याची नोंद घ्यावी अशीही त्यांनी माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची सर्वच ठिकाणी जाहीर आवाहन करण्यात येत आहे। त्यामुळे आपण लवकरात लवकर आपले आधार कार्ड अपडेट करून घ्या, केवायसी म्हणजेच डीबीटी करून घ्या। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। मित्रांनो, इतर ठिकाणी सुद्धा असेच जाहीर आवाहन करण्यात आले आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो, अहिल्यानगर मधील ही बातमी आहे। ई केवायसीमुळे आर्थिक फटका, या योजनेतील 14,000 महिलांचे अनुदान बंद होणार, कारण की यांनी या ठिकाणी केवायसी केलेली नाही। डीबीटी वाटप सुरू आहे, परंतु त्या ठिकाणी काही जणांची डीबीटी जी प्रक्रिया आहे ती फेल होत आहे, त्यामुळे पैसे येण्यासाठी उशीर लागतो आहे। लवकरच ही समस्या सोडवल्या जाईल। मित्रांनो, कोणत्या तरी संघटनेमार्फत आवाज उठवणे गरजेचं आहे, कारण की निराधारांना 4-4, 5-5 महिने पैसे जर डीबीटी असून सुद्धा मिळत नसेल तर या ठिकाणी सरकारने काळजी घेणं गरजेचे आहे। निराधार व्यक्तींना खूप गरज असते आणि या वेतनामध्ये 1,500 रुपयात काही भागत नाही, तेही वेळेवर होत नाही। तरी या सरकारला विनंती की कमीत कमी 6,000 रुपये तरी दरमहा निराधार व्यक्तींना अनुदान करणे गरजेचे आहे। तरी मित्रांनो, जर आपल्याला पैसे मिळाले कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण की इतर लाभार्थ्यांनाही त्याची माहिती मिळेल। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।